नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बेसनच्या वडीची रेसिपी बनवूया। त्यासाठी प्रथम कढई तापायला ठेवून त्याच्यात जिरे, मिरी, लसूणची फोडणी देऊ। त्यात वाटलेली हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून चांगले परतून त्यात पाणी टाकून घेऊ। नंतर अशा प्रकारे पाण्यात पीठ कालवून त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट टाकून घेऊ। चवीप्रमाणे मीठ टाकून घेतल्यानंतर हे फेटलेले मिश्रण हे पाण्यामध्ये ओतून घेऊ आणि अशा प्रकारे हे मिश्रण कढईमध्ये मिक्स करून घेऊ। चांगले फेटून घेतल्यानंतर मध्यम आचेवरती अशा प्रकारे बेसन शिजून तयार होते। कढईत थोडे पाणी टाकून मंद गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनिटे हे शिजून वाफून द्यावे। पाणी आटल्यानंतर ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ आणि ग्लासने किंवा तांब्याने सपाट पसरून हे मिश्रण अशा प्रकारे छानसे बेसन वड्या प्रवासात नेण्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने खाण्यासाठी तयार होतात। खायला खूप छान चविष्ट लागतात।